श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। मुख्य भागवत शास्त्र पूर्ण तुवा व्यासासी उपदेशून प्रगट करविले दशलक्षण दीन जन उद्धरावया। श्रेष्ठ आणि परिपूर्ण भागवत शास्त्राचा तूच व्यासाला उपदेश करून दीनजनांचा उद्धार करण्यासाठी दशलक्षणे प्रगट केलीस। नारदा तू देवा समान हेही उपमा दिसे गौण तेची विषयी निरूपण वसुदेव आपण निरूपी। वसुदेव म्हणाला, नारदा तू देवा समान आहेस, पण ही उपमा सुद्धा गौणच होय। देवापासूनी भूतसृष्टी सुख दुःखे शिणे पोटी अतिवृष्टी का अनावृष्टी भूतकोटी आकांतू। देवांपासून जीवसृष्टीला सुखे आणि दुःखे प्राप्त होऊन तिला यातना भोगाव्या लागतात। अतिवृष्टी किंवा अनावृष्टी झाली की प्राण्यांमध्ये आकांत उसळतो। त्या देवांपरीस साधू अधिक हे साचची मज मानले देख देवचरिते उठी सुख दुःख साधू निर्दोष सुखदाते। ह्याकरिता या देवांपेक्षा साधू हेच श्रेष्ठ होत असे मला खरोखर वाटते, कारण देवांच्या करडीने दुःख मिश्रित सुख उत्पन्न होते, पण साधू हे निर्दोष सुखाचे दाते अर्थात दुःख लेश रहित सुख देणारे आहेत। त्याही माझी तुझ सारिखा जोडल्या कृपाळू निजात्म सखा तै पेठ पिके परमार्थ सुखा हा महिमा लोकान कदान कळेची। त्यातही तुझ्यासारखा कृपाळू निजात्म सखा मिळाल्यावर काय विचारावे। परमार्थ सुखाची पेठच पिकून जाते, हा महिमा ह्या लोकांना कळत नाही। दिधल्या सुखासी मागुती च्युती हो नेणे कल्पांती ते अच्युतात्म स्थिती तुझ पाशी निश्चिती नारदा। आणखी विशेष हे की एकदा हे सुख मिळाले की ते कल्पांतीही नाश पावत नाही, अशी अच्युतात्म स्थिती नारदा निश्चितपणे तुझ्या पाशीच आहे। तुझी महिमे पासी मुदल देवो नये तुकासी तेही सांगेन मी तुझ पासी यथार्थेसी नारदा। तुझ्या महिमेशी मुख्य देवाचीही बरोबरी होऊ शकत नाही, ती कशी तेही नारदा मी तुला यथार्थ रीतीने सांगतो। देवाचा अवतार होये दासा सुख दैत्यान भये तेथही ऐसे विषम आहे हेन समाये तुझ माझी। देवाचा अवतार झाला म्हणजे त्याच्या दासाला सुख होते आणि दैत्यांना भय पडते, असा त्यात भेदभाव आहे, पण हा पक्षपात तुझ्यामध्ये नाही। तू देवांचा आप्त होसी दैत्यही विश्वासती तुझ पासी रावण तुझ नेऊनी एकांतासी निजगुह्यासी स्वये सांगे। तू देवांचाही आप्त आहेस, तसा दैत्यांचाही तुझ्यावर भरोसा आहे। रावण तुला एकांतात नेऊन आपल्या हृदयातील हितगुज सांगत होता।
देव रावणो घातले बंदी, तो रावण तुझे चरणवंदी. शेखी रामाचा आप्त तू त्रिशुद्धी, विषम तुझ मधी असेना. रावणाने देव बंदीत घातले होते, पण तोच तुझ्या चरणाला वंदन करीत होता. शेवटी तू खरोखरी रामाचाही मित्र होतासच. सारांश, तुझ्यामध्ये विषमभाव हा नाहीच. जरासंधू कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. आणि कृष्णाचे सभे माझारी, आप्तत्वे थोरी पै तुझी. जरासंध कृष्णाचा वैरी होता, पण तुझे जाणे येणे त्याच्या घरी होतेच. आणि कृष्णाच्या सभेत तर कृष्णाचा थोर आप्त तूच. नाम घेवो नेदी देवाचे, हे बिरुद हिरण्यकशिपूचे. त्यासी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. देवाचे नाव घेऊ द्यावयाचे नाही, हे तर हिरण्यकशिपूचे ब्रीद. पण त्याला तुझे कीर्तन मनस्वी आवडत असे. ह्यावरून तुझ्यामध्ये खरोखर भेदभाव असा नाहीच. लांचुगी बुद्धी सदा देवांसी, तैशी नाही तुम्हा साधूंसी. ऐकत्याही अभिप्रायासी, यथार्थेसी सांगेन. देवांची बुद्धी लालुचीची आहे, तशी तुम्हा साधूंची नाही. ती कशी तेही यथार्थ रीतीने सांगतो, ऐक. जे जैसे देवयागी यजिजती, तैस तैसी फळे देव देती. न भजत्यांते विघ्ने सूचिती, ऐसी गती देवांची. जे जसे यज्ञाने देवांना तृप्त करतात, त्यांना देव तशी फळे देतात. आणि जे त्यांना भजत नाहीत, त्यांच्यावर विघ्ने आणून घालतात, अशी देवांची चाल आहे. जैस जैसा पुरुष वेठे, तैस तैसी छाया नटे. तेवी भजने देव प्रसन्न मोठे, येरवी उफराटे विघ्न करीती. पुरुष जसा वळतो त्याप्रमाणे छायाही वळते. तद्वत देवांचे भजन केले म्हणजे ते मोठे प्रसन्न होतात, नाहीतर उलटे विघ्न करतात. जव जव सूर्य प्रकाशत असे, तव तव छाया सरिसी दिसे. निज कर्मे देवही तैसे, कर्मवशे प्रसन्न. प्रातःकाळी सूर्य जसजसा वर चढत जातो, तसतशी छायाही जवळ येत जाते. तद्वत आपल्या कर्माप्रमाणे देवही जवळ येतात, म्हणजे प्रसन्न होतात. सूर्य अस्तमानी छाया नासे, अभजने देव क्षोभती तैसे. एवं लांचुगे देव ऐसे, तूही अनायासे जाणसी. सूर्य मावळला की छाया नाहीशी होते, त्याप्रमाणे भजन केले नाही की देव क्षुब्ध होतात. अशा प्रकारे देव स्वार्थी आहेत, हे तुलाही माहीत आहेच. इतर देवांची कथा कोण, थोरला देव लंचुगा पूर्ण. तोही न भेटे जीव घेतल्या विण, भेटल्याचे आपण गर्भवास सोसी. इतर देवांची काय कथा, पण सर्वात जो मोठा देव तो सुद्धा पक्का लाच खाऊ आहे. तो सुद्धा जीव घेतल्याशिवाय भेटत नाही, आणि भेटल्याचे गर्भवास आपण सोसतो. त्याचे जीवे सर्वस्वे भजन, केल्या निजांग देऊनी होये प्रसन्न. परीन भजत्याच्या घरा जाण,
विसरोनी आपण कदा न वचे. त्याचे जीवाभावाने भजन केले म्हणजे तो आपले निजांग देऊनही प्रसन्न होतो. पण जो भजत नाही त्याच्या घराला कधी चुकून सुद्धा जात नाही. तैसी नव्हे तुमची बुद्धी, दीन दयाळ त्रिशुद्धी. तू तव केवळ कृपानिधी, ऐकतो विधी सांगेन. तशी तुम्हा संतांची बुद्धी नाही. तू तर खरोखर दीनांवर दया करणारा आहेस, कृपेचा केवळ निधी. ते कसे ते सांगतो, ऐक. तुवा व्यास देखोनी सज्ञान, उपदेशिले गुह्य ज्ञान. ध्रुव बाळक अज्ञान, म्हणोनी जाण नुपेक्षीसी. तू व्यासाला सज्ञान पाहून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलास, पण ध्रुव हे अज्ञान बालक म्हणून त्याचीही उपेक्षा केली नाहीस. प्रल्हाद उपदेशिला जेव्हा, दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा. तुझिया कृपेचा हेलावा, तो निज विसावा दीनांसी. प्रल्हादाला जेव्हा उपदेश केलास तेव्हा हा दैत्याचा मुलगा आहे हा विचारही तू मनात आणला नाहीस. तुझ्या कृपेची लहरी हेच दीनजनांचे विश्रांती स्थान आहे. केवळ वाट पाडा देख, भजने वीण एका एक. महाकवी केला वाल्मिक, अमर आवश्यक वंदिती त्यासी. वाल्या कोळी केवळ वाट मार्या, भजन ठाऊक नाही, पूजन ठाऊक नाही. त्याला तू राम नामाचा उपदेश करून महाकवी वाल्मिकी करून सोडलास. त्याला देव सुद्धा वंदन करतात. देखोनी ज्याचिया ग्रंथासी, सुखवो संडे सदा शिवासी. ऐसा तू कृपाळू होसी, अनाधासी कुवांसा. ज्याच्या ग्रंथाला पाहून सदाशिवाला सुद्धा आनंदाचे भरते येते, असा तू कृपाळू आणि अनाथाला विसावा आहेस. वरी वरी दाविसी मिळधा कोप, कोपोनी सांडविशी त्याचे पाप. शेखी सायुज्याचे दीप, दाविशी सद्रूप दयाळुआ. तू वरवर निमित्ताला मात्र कोप दाखवतोस, पण ज्याच्यावर तू कोप करतोस त्याचे पाप नाहीसे करतोस. आणि शेवटी हे दयाळो सायुज्याचा दीप लावून सद्गुरु रूप दाखवतोस. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, म्हणोनी देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, येरहवी हाती न धरी आनाते. तुम्ही खरोखर अच्युतात्मे आहात, म्हणून देवही तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही ज्याचा उद्धार करा असे त्याला म्हणाल त्याचाच तो उद्धार करतो, नाहीतर हातात सुद्धा धरीत नाही. ऐसा तू दीन दीक्षा गुरु, ब्रह्मज्ञाने अति उदारू. तरी पुसेन तो विचारू, निज निर्धारू सांगावा. अशा रीतीने दीनाला परमार्थाची दीक्षा देणारा तू गुरु आहेस आणि ब्रह्मज्ञानाने अत्यंत उदार आहेस. ह्याकरिता आता जी गोष्ट मी विचारीन ती सविस्तर सांगावी. आदरे म्हणे देव ऋषी, आजी सकळ पुण्ये आली फळासी. माय बाप तू घरा आलासी, निज सुखासी दायक. तो पुन्हा आदराने म्हणाला, हे देवर्षी, आज माझी सारी पुण्ये फळास आली, कारण आत्मसुख देणारा मायबाप तू आमच्या घरी आलास.
कृपा केली मागील शिष्या, तेची कृपेचा घाली ठसा, मज तुझा पूर्ण भरवसा, सोडवी भवपाशा पासुनी. पूर्वीच्या शिष्यांवर आपण जशी कृपा केली तशी माझ्यावरही करून मला संसार पाशापासून सोडवावे. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझे दर्शने कृतकृत्यता, जरी मज झाली तत्वता, तर्ही भागवत धर्मकथा, कृपेने तत्वता सांगावी. तू मला आपल्या दर्शनाने खरोखर कृतकृत्य केलेस. आता तशाच कृपेने यथार्थरित्या मला भागवत धर्म सांगावे. ऐसे सांगावे भागवत धर्म, जेणे निरसे कर्मा कर्म, श्रद्धेने ऐकता परम, जन्म मरण हारपे. भागवत धर्म असे सांगावे की जेणेकरून सारे कर्माकर्म लयास जाईल आणि श्रद्धेने श्रवण केले असता जन्ममरणातून मुक्तता होईल. भवभय अतिदारुण, त्या भयाचे माया निज कारण, तिचे समूळ होय निर्दळण, ऐसे धर्म कृपेने सांगावे. संसाराचे भय अति दारुण आहे आणि त्याचे मूळ कारण माया होय. ती ज्या धर्माने समूळ नाहीशी होऊन जाईल असे धर्म मला कृपा करून सांगावे. मज नाही अधिकार पूर्ण, ऐसे विचाराल लक्षण, ते विषयींची हे विनवण, सावधान अवधारी. मला ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार नाही असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतो, ऐक. मज अधिकारू नाही पूर्ण, हे मीही जाणतो आपण, मागे म्या केले भगवत भजन, ते तू कथन अवधारी. मला पूर्ण अधिकार नाही हे माझे मलाच कळते, पण मी पूर्वी भगवत भजन केलेले आहे ते तू श्रवण कर. म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया, प्रलोभविलो देव माया, पुत्र स्नेहा लागुनी. मीही पूर्वी देवाधिदेवाची आराधना केली होती, पण ते भजन ममतेमुळे व्यर्थ गेले. पुत्रलोभामुळे देवाच्या मायेने मी अगदी भुलून गेलो. मज देव तुष्टला प्रसन्नपणे, मागसी ते देईन म्हणे, तेथे मायेने ठकिले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागे. देवाला संतोष होऊन तो माझ्यावर प्रसन्न झाला आणि तू मागशील ते देईन म्हणाला. त्यावेळेस मायेने मला फसवले, त्यामुळे माझा पुत्र हो हे मागणे मी मागितले. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. तोच हा माझा पुत्र श्रीकृष्ण होय, पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. तोच माझ्या चरणांवर मस्तक ठेवतो आणि मी तुझे खरोखर लेकरू आहे असे म्हणतो. या परी श्रीकृष्णापासी, ज्ञान प्राप्ती नव्हे आम्हासी, कृष्ण परमात्मा ऋषिकेशी, हे निश्चयेसी मी जाणे. ह्यामुळे श्रीकृष्णापासून आम्हाला ज्ञान प्राप्ती होत नाही. खरोखर ऋषिकेशी श्रीकृष्ण हा परमात्मा आहे हे मला माहीत आहे. जे मायेने ठकिलो वाडे कोडे,
ते माया समूळ झडे, ऐसे सांगिजे रोकडे, बहु बोलोनी पुढे काय काज. ज्या मायेच्या भुलीने आम्ही फशी पडलो आहोत, ती माया समूळ झडून जाईल असे प्रत्यक्ष ज्ञान सांगावे. ह्यापेक्षा जास्त बोलून काय उपयोग. माया जले भवसागरू, भरला असे अति दुस्तरू, त्याचा उतरावया पैल पारू, होय तू तारू मुनिराया. मायारूप जळाने हा संसार समुद्र अगदी तुडुंब भरून जाऊन उतरून जाण्याला अत्यंत कठीण झाला आहे. तर हे मुनिराया, तो उतरून पलीकडे जाण्याला तू तारू हो. याचे सकळ जळ क्षार, माझी सावजे अनिवार, एक एके चराचर, गिळले साचार निज शक्ती. ह्या समुद्राचे पाणी सगळे खारट आहे आणि त्यात प्रचंड जलचरे अनिवार्य झालेली आहेत. ती इतकी मातली आहेत की त्यातील एक एकाने आपल्या सामर्थ्याने खरोखर चराचरच गिळून टाकलेले आहे. लाटांवरी अचाट लाटा, मोहाचिया अति दुर्घटा, आदळती अविवेक तटा, धैर्याचिया काठा पाडित. मोहाच्या एकावर एक अति दुर्धर अशा लाटा उसळत आहेत. अविवेक तटावर त्या आदळतात आणि धैर्याचा काठ पाडून टाकतात. अहम कुवावो वाजता थोरू, अवघाची खवळे सागरू, मी माझे नि गजरे घोरू, अति दुर्धरू गर्जत. अहंकार रूप झंझावात रो 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 असा वाजत असतो. त्यामुळे सारा समुद्र अगदी खवळून जातो आणि मी आणि माझे म्हणून मोठ्याने गर्जना करतो. नाना वासनांचा वळसा, पाहे पा भवता हे कैसा, येथ तरावया दिवसा, नव्हे सहसा सुरनरा. त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या वासनांचे भोवरे कसे गरगर गरगर फिरतात पहा. त्यामुळे या सागरातून पलीकडे जाण्याचे धैर्य सुरनरांना सहसा होत नाही. क्रोधाचे प्रबळ भरते, भरी द्वेषाचिया तरियांते, असूया तिरस्कारांची तेथे, चिडाणी उते अनिवार. द्वेषाच्या खाड्यांतून क्रोधाची भरती भरत असते आणि असूया तिरस्कारांच्या काटेरी झाडांचे रान फोफावते. काम पर्वताची शिखरे, विषमे भासती अपारे, आशे इच्छेची वरी थोरे, झाडे विषयांकुरे वाढली. कामरूप पर्वतांची असंख्य छोटी मोठी शिखरे दिसत असतात आणि त्यांच्यावर इच्छेची मोठमोठाली झाडे विषयांकुराने फोफावतात. संकल्प विकल्पांचे मीन, निंदेच्या सुसरी दारुण, ब्रह्मद्वेषाचे नक्रपूर्ण, सागरी जाण तळपती. ह्या समुद्रात संकल्प आणि विकल्प रूप मासे असून निंदारूप अकराळ विकराळ सुसरी आहेत आणि ब्रह्मद्वेष रूप माजलेले नक्र समुद्रामध्ये तळपत असतात. एवढाही हा भवसागरू, शोषिता तू अगस्ती साचारू, तुझे नि भवाब्धी पैल पारू, पावो हा निर्धारू. संसार समुद्र हा एवढा प्रचंड आहे तरी सुद्धा त्याला खरोखर शोषून टाकणारा तू अगस्तीच आहेस.
ह्याकरता तुझ्या सहाय्याने हा समुद्र पार करून जाऊ असा आम्हाला भरोसा वाटतो. याचा विश्वतो भय हेलावा, तो आम्हान बाधी तुमच्या कणवा. अप्रयासे नारद देवा, मरणार्णवा मजतारी. ह्याच्या लाटांचे भय सर्व ब्रह्मांडाला आहे, पण तुझ्या कृपेने त्या आम्हाला मात्र बाधक व्हावयाच्या नाहीत. म्हणून हे नारद देवा, हे दयानिधे, आपण ह्या जन्म मरण रूप संसार सागरातून अनायासे माझा उद्धार करावा. पायी उतरून भवसागरू, साक्षात पावे परपाठ. ऐसा भागवत धर्म विचारू, तो निज निर्धारू प्रबोधी. हा संसार समुद्र केवळ पायानेच तरून जाऊन प्रत्यक्ष पहिलं तीर गाठीन असा भागवत धर्माचा विचार मला सांगावा. ऐकोनी वसुदेवाची उक्ती, नारद सुखावला चिती. तोची अभिप्रावो परीक्षिती, शुक स्वमुखे स्थिती सांगत. हे वसुदेवाचे भाषण ऐकून नारदाच्या मनाला परमसंतोष झाला. तीच त्याची आनंदमय स्थिती शुकाचार्य आपल्या मुखाने परीक्षितीला सांगतात. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.